दोन अतिशय उन्मत्त असे दैत्य तयार झाले महाराज. मधु आणि कैटभ त्यांचं नाव म्हणल्यावरती त्या क्षीरसागरामध्ये सर्व पाणीच पाणी असताना जलचराच्या स्वरूपाने भ्रमंती करू लागले. वाट मार्गी लागले, वाट मार्गी लागले. देवाच्या नावाने 20 रुपये दिले बाबा. पाऊड केला, पाऊड देवाच्या नावाने पाऊड केला. सदानंदाचं महाराज या दैत्याच्या ब्रह्मपुरीला आल्यावरती ब्रह्मदेवाचे म्हणतात आणि म्हणतात त्या ठिकाणी तपाला असले महाराज. त्या ब्रह्मदेवाकडे बघितल्याच्या नंतर मनात विचार करू लागले. काय करू लागले म्हणलं वेळेला? हा सृष्टीचा उत्पन्न करता म्हणल्यावरती संपूर्ण जीवसृष्टी याने निर्माण केली. याने निर्माण करायची, विष्णूला पालन पोषण करायचं आणि भगवान शंकराने तिचा संहार करायचा. काय करायचं? मुंगीपासून तर हत्तीपर्यंत, वृक्षापासून तर वेलीपर्यंत जी काही जीवसृष्टी ही ब्रह्मदेवाने निर्माण केली. जर आपण याच्याशी युद्ध केलं महाराज आणि याला जर आपण युद्धामध्ये हरवलं, तिन्ही लोकांमध्ये आपलं नाव होणार, आपली कीर्ती म्हणणार. काय करणार? आणि जर आपल्याशी यांनी युद्ध केलं नाही, याला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही बाबा. काय करणार? असं दैत्य मनात विचार करीत असताना ब्रह्मदेवाने अंतर्ज्ञानाने ओळखलं बाबा. यांच्याशी युद्ध करण्याची क्षमता काय आपल्यामध्ये. काय करणार? ज्याच्यापासून आपली उत्पत्ती झाली त्याच्याकडे गेलं पाहिजे. छोट जर संकट आलं महाराज तर आई आठवती आणि मोठं संकट आल्यावरती काय केलं? छोट संकट आलं आई आठवती, मोठं संकट आलं म्हणतो बापरे. काय केलं? बापाचीच आठवण येते. म्हणून ज्याच्यापासून आपली उत्पत्ती झाली म्हणून आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे म्हणलं. हे राम राम राम.
आणि त्या विष्णू भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. स्तुती करत असताना ब्रह्मदेवाच्या असं लक्षात आलं तर भगवान विष्णू हे योग मायाच्या अधीन असल्यामुळं पहिली ती योग माया बाजूला केली पाहिजे महाराज. ती योग माया जर आपण बाजूला केली